नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल। आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असणार आहे। यस, आपण जी बाईक घेतली होती ट्रायम्फ स्पीड 400, आज तिचा आज म्हणता येत नाही तसं तर 1 महिना होऊन गेला। सर्व्हिस टाईम जो फर्स्ट सर्व्हिस टाईम होता तो होऊन गेलेला आहे आणि मला थोडंसं सांगता नाही पण थोडंसं हे वाटतं की मला थोडा टाईम भेटत नव्हता, त्यामुळे आज तो मुहूर्त निघून आलेला आहे आणि आपण चाललेलो ट्रायम्फ स्पीड 400ची पहिली सर्व्हिसिंगसाठी। आणि तुम्हाला किलोमीटर दाखवतो, किती किलोमीटर गाडी चालली आहे। तुम्ही हसाल, हे तुम्हाला कळेल म्हणजे एक्झॅक्ट मला काय सांगायचं। बरं, इग्निशन ऑन करू। 1612 किलोमीटर गाडी चालली। विचार करा, 1600 म्हणजे 600 किलोमीटर एक्स्ट्रा झालेत। 1000 किलोमीटरला गाडी सर्व्हिसिंग करायची होती पण मला वेळ भेटत नव्हता। आज फायनली वेळ भेटला आणि आपण चाललेलो आहोत बाईकची फर्स्ट सर्व्हिस करण्यासाठी। ह्यामध्ये किती खर्च आला, किती वेळ लागतो, काय काय पार्ट चेंज होतात, सर्व डिटेल आपण याबद्दल बोलणार आहोत। पण त्या आधी गोष्ट मला दाखवायची होती, क्लच लिव्हर ब्रेक लिव्हर तुटला आहे, आपण मला चेंज करा। पण ह्याबद्दल काही गोष्टी मला कळल्यात की त्याची प्राईस किती आहे। जे पण काय असेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओमध्ये, पण काही सेकंड लागतात। तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला, केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं असं करू घ्या। डायरेक्ट आता बाईकवरती भेटूया, कारण की आपली जी अपॉइंटमेंट जी आहे ती 11ची आहेत आणि आत्ता 10:15 वाजलेले आहेत। आणि माझ्यासमोर बघा सुंदर असं तुम्हाला एक खाडी दिसते आणि कबूतर, क्या बात आहे। ॲक्च्युली कबूतर आत्ता इथे होते, तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटलं असतं, ते असे उडाले असे पण ते माणसं आल्यामुळे ते उडून गेले। साईडला बघत असाल तुम्ही सुंदर असे कबूतर दिसतात आणि आता बघा ते कसे पळतील आता बघा। अरे बाप, मध्ये येशील ना आता। हो ये, खरंच बाईक चालवलं खूप मजा येते आणि आज काय विकेंड काय ना, वीकडेजमध्येच मी चाललो। 1-2 आठवडे झाले ट्रायम्फ कंपनीकडून मला सारखा कॉल येत होता की तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग जो टाईम आहे तो जवळ आला आहे, तो येऊन जा। पण ॲक्च्युलीमध्ये मला वेळ भेटत नव्हता आणि आजही वेळ नव्हता, पण आज वेळ काढून चाललं आहे। म्हटलं पहिला सर्व्हिसिंग करून घेऊया, कारण की 1600 किलोमीटर झालं, मी ऑलमोस्ट 600 किलोमीटर एक्स्ट्रा गाडी चालवली, तर मला ऑइल वगैरे चेंज करावं लागेल। परत लॉंग राईड पण आपली होणार आहे, लवकरच होणार आहे, त्याचं प्रिपरेशन चालू होईल। आता काही ॲक्सेसरीज आल्या त्या मला लावायच्या, सर्व काही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटत राहील। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल। खूप जण जे मी पाहतो व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट जे असतात सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। आणि चला मग पुढे काय घडतं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल, तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा, चला। Y yo la ve, campo otra vez, tiro lino. Ya lo sabe, antes de ayer lo dijimos. Y si nos vamos, de nadie nos despedimos. Villa la ve, avión, coche, kilo limo. फायनली बोलता बोलता आपण ट्रायम्फच्या शोरूमच्या इथं आलेलो आहोत। पुढे लेफ्ट साईडला ट्रायम्फचं शोरूम आहे, लेफ्ट साईडला शोरूम। फायनली आपली सर्व्हिसिंग करून झालेली आहे। ॲक्च्युली आतमध्ये मला काही शूट नाही करता आलं, कारण की ऑलरेडी सांगितलेलं आहे, आत मी लिहिलेलं पण आहे की तुम्ही काही शूट नाही करू शकत, फोटो काढू शकत नाही। आणि सुंदर अशी बाईक तुम्हाला दिसते, ही ट्रायम्फचीच आहे, स्क्रॅम्प 400X। हिला कस्टम पेंट केलेलं आहे, असं पेंट येत नाही, खूप छान आहे। आणि अशी आपली बाईक समोर बघत असेल। आणि चला आता निघूया, आता सर्व्हिस किलर कशी चालते काय माहीत। आणि महत्त्वाचं म्हणजे जो ब्रेक लिव्हर होता तुटलेला, हा काय मला भेटला नाही, तर ते बोलले जेव्हा येईल तेव्हा आम्ही कॉल करून सांगू। आणि बाईक पूर्ण वॉश केली, जे पण काय असेल तर मला हळूहळू सांगतो। आणि आता बघा किलोमीटर 1625 झालं आहे, आता आपण निघूया। हो ये, तर काय खर्च आला, काय काय चेंज झालं, सर्व मी तुम्हाला
पुढे जाऊन सांगतो. आणि याच्यात खूप काय गोष्टी आता मला थोडंसं चेंज वाटतो आहे, तो तुम्हाला पुढे सांगतो. आता मला भूक लागली, काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. चला. A few moments later. जेमतेम 4 ते 5 किलोमीटर झाले मी गाडी चालू, आणि एक मला मोठा चेंज दिसतोय बाईकमध्ये. ॲक्च्युली आता सस्पेन्शन थोडा हार्ड होता. मी आता कंपनीवाल्यांना म्हणजे सर्व्हिसिंगवाल्यांना दाखवला, तर त्यांनी मला थोडासा सॉफ्ट करून दिला आहे. तर मला आत्ता थोडंसं रिलॅक्स फील होतं आहे, कारण की ह्याच्या आधी जेव्हा मी चालवत होतो बाईक, तर बापरे, अक्षरशः कमर एवढी धरायची ना, ते आपटायचं जोरात खाट्ट करून. पण आत्ता मी ह्याच्यावर बाईक चालवतो ना, तर म्हणजे आता मी रोडवर बाईक चालवतो आहे. थोडेसे खड्डे मला फील झाले, पण एवढं भारी फील होतं ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे एकदम रिलॅक्स, म्हणजे खड्डे एवढे बसत नाही आहे. आणि सर्व्हिसिंग केल्यावर बाईक पण थोडं स्मूथ चालते, एकदम मक्खनसारखे. थोडं सर्व्हिसिंग केलं चालणार होतं. आता परत बाद में देखेंगे क्या होता है. अभी तो अच्छा चाल रहा है. आणि या ट्रॉफिकमध्ये आपण अडकलेलो आहे. आणि प्राईसबद्दल सांगलंच मी किती खर्च आला, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मी जस्ट त्यांना एक प्रश्न विचारला की बाईक हिटिंग इश्यूचा काय प्रॉब्लेम सॉल्व होईल का, तर नाही. 400cc बाईक आहे, त्याप्रमाणे ह्याचं इंजिन हीट होणार म्हणजे होणारच. पण गाडी एकदम स्मूथ चालली बघा. हो ये हो ये आता जरा बाईक स्मूथ वाटते, जरा चालवतो ना. हां, कोणीतरी म्हटलं आहे की सर्व्हिसिंग नंतर बाईक चांगलीच चालते. हो ये ती येते 80 टच झाली. Tomorrow. काल मला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मला काय ब्लॉगचा एंड करता नाही आला. आता मी घरामध्ये एंड करतो आहे. सर्वांना आतुरता असेलच की ह्याचं किती बिल झालं, सर्व्हिस कॉस्ट किती होती, आणि काय काय पार्ट चेंज झाले, त्याबद्दल आपण आता बोलूया. माझ्याकडं असं हे काही इनवॉइस आहे, बघत असाल. आता हे तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यात उलटं दिसत असेल, कारण की फ्रंट कॅमेऱ्यात मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. ह्याचा जो स्क्रीनशॉट असेल तुम्हाला या साईडला येत असेल. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो ह्याच्यात काय काय गोष्टी लागल्यात. सर्वात आधी सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात ऑइल चेंज झालं आहे, फुली सिंथेटिक ऑइल आहे. त्याचं कॉस्टिंग जे आहे 1450 आहे. त्यात थोडं GST ॲड करून 1525.43 रुपये झालेले आहेत. आणि त्यानंतर लुब्रिकेशन चार्ज आहे, त्याच्यामध्ये लुब्रिकेशन पकडून वगैरे चेन क्लीन वगैरे करून त्याचे 150 म्हणजे 300 रुपये, आणि यात प्लस GST टोटल करून 420 रुपये असं काही झालेलं आहे. आणि काही GST ॲड करून टोटल बिल झाले ते 2295. बस आहे 2295. आता तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, सॉरी 2296 आहे, असं काही बिल आहे. तसं एवढी सर्व्हिस कॉस्ट एवढी महाग नाही आहे, पण ह्याचे काही पार्ट, आता पहिली सर्व्हिसिंग होती म्हणून एवढं काय महाग नाही आहे. पण सेकंड सर्व्हिसिंग जेव्हा होईल 16,000 किलोमीटरच्या नंतर, तेव्हा आय थिंक डिस्पॅच चेंज होतील, एअर फिल्टर चेंज होईल, ऑइल फिल्टर तर चेंज होतंच. आणि अजून काय सांगायचं म्हटलं तर खूप काय गोष्टी तुम्हाला पुढे सांगेलच. आणि असं काय फर्स्ट सर्व्हिसचा माझा एक्सपिरियन्स होता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा तुम्ही टाईमच्या सर्व्हिसिंग सेंटरला जाल तर थोडा वेळ काढून जावा, कारण तुमचा अर्धा दिवस पूर्ण निघून जातो. मी सकाळी मला वाटते 11ची अपॉइंटमेंट होते आणि 11ला पोचलो होतो, आणि तिथून मी निघलोच 2:30 वाजले मला. म्हणजे टोटल 2.5 ते 3 तास मला गेलं तिथे. त्यामुळे थोडंसं वेळ काढून जावा, थोडा वेळ लागतो जायला तिथे. आणि आतमध्ये काही शूट करायला देत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर मला काही शूट नाही करता आला, पण काही फोटो काढलेले आहेत, त्याचं थंबनेल वगैरे बनवलं आहे, आणि मध्ये कुठे तुम्हाला दिसतील. तर असं काही होतं. टोटल खर्च मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. टोटल खर्च आला आहे 2296. पण ठीक आहे, म्हणजे 400cc मुकाबले तरी मला तर रिजनेबल वाटलं. पण अदर काही ब्रँड आहेत ते जास्त चार्ज करतात. पण
जेवढी बाईक स्वस्त आहे, सर्व्हिसिंग स्वस्त आहे, त्याचे पार्ट्स खूप महाग आहेत. जसं की माझा जो ब्रेक लिव्हर राईट साईडचा तुटला आहे, तर त्याची कॉस्टिंग 2000 रुपये आहे. परत बार अँड मिरर जे आहेत त्यातला एक लेफ्टवाला खराब झाला आहे. तो ऑलरेडी खराबच होता, पण मी थोडंसं काही गोष्टी केल्यामुळे त्याचं वॉरंटी क्लेम काय होणार नाही, तर तो 7000चे 2 येतात. तर पार्ट्स खूप महाग आहे त्याचे. बाकी सर्व्हिसिंग ठीक आहे, आणि काय आफ्टर मार्केट पण पार्ट मिळतात, ते तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही करू शकता. म्हणजे आपलं तुम्हाला सांगावं तर असं काय माझा एक्सपिरियन्स होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडतं तर लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला असू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी व्हायचं नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. निवांत पडतं. चला.